नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला 16व्या शतकात तुलसीदासाने लिहिलेलं रामचरितमानस ठाऊक असतं, पण महाराष्ट्रात राम नाम रुजवणारे 19व्या शतकातले महान संत कोण असं विचारलं तर काय उत्तर द्याल बरं? श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे जर तुमचं उत्तर असेल तर अगदी बरोबर आहे. मार्गशीर्ष महिन्यात तर क्षेत्र गोंदवले हे अयोध्या नगरीसारखंच वाटू लागतं. का? कारण तिथे 10 दिवसांचा श्रींचा पुण्यतिथी उत्सव सुरू असतो. अखंड राम नामाचा जप सुरू असतो. मार्गशीर्ष वद्य दशमीला म्हणजे यंदा 14 डिसेंबरला या उत्सवाची सांगता होणार आहे. गेली 100हून अधिक वर्ष या उत्सवाची अखंडित परंपरा सुरू आहे. तरुण मुलं सहसा अध्यात्म वगैरे विषयांच्या फार जवळ जात नाहीत, पण त्यांनी गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं ऐकली ना तर नक्की त्यांचं मत बदलेल. कारण महाराजांनी खूप सोप्या भाषेत अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देत नामाचं महत्त्व पटवून दिलं आहे. म्हणून आज त्यांच्या प्रवचनातील काही महत्त्वाची उदाहरणं तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण त्याआधी त्यांना श्री ब्रह्मचैतन्य ही उपाधी गुरूंकडून प्राप्त होण्याआधीचं जे त्यांचं आयुष्य होतं त्याविषयी जाणून घेऊया थोडंसं. त्यांचं पाळण्यातलं नाव गणपती होतं. त्यांच्या आईला त्यांच्या जन्माच्या वेळी दासबोध वाचावा, राम नाम घ्यावं असे डोहाळे लागले होते. छोट्या गणूला विचारलं ना की तुला खूप पैसे दिले तर काय करशील बरं? तर तो म्हणे, मी सगळे अंध आणि पंगूंना वाटून टाकीन, गरिबांना देऊन टाकीन. आपल्याला गुरु मिळावा ही ओढ त्यांना खूप लहानपणापासूनच होती. आणि यासाठी ते कोणाकोणाला जाऊन भेटले असतील तर काशीचे तेलंग स्वामी, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, माणिक प्रभू, अगदी रामकृष्ण परमहंस यांनाही ते भेटले. सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं, पण तुझा गुरु कोणी वेगळाच आहे असं सांगितलं. शेवटी ते नांदेड जवळ राहणाऱ्या तुकामाई या संत पुरुषाला भेटले आणि त्यांचा शोध संपला. त्यांनी गणूची खूप परीक्षा घेतली म्हणजे त्याचा अहंकार नाहीसा व्हावा यासाठी त्याचा अगदी विविध प्रकारे अपमान केला. पण तो या सगळ्या परीक्षेत खरा उतरला. मग त्यांनी रामनवमीच्या दिवशी त्यांना ब्रह्मचैतन्य हे नाव ठेवलं आणि श्रीराम जय जय राम हा मंत्र दिला. गुरुच्या शोधात ते बैरागी जीवन जगत होते, पण त्यांचा विवाह झाला होता. परतल्यावर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यांच्या पत्नीची म्हणजे सरस्वतीबाईंची त्यांना अगदी खूप उत्तम साथ लाभली, पण त्यांना फार आयुष्य लाभलं नाही. तेव्हा गोंदवलेकर महाराज तरुण होते. त्यांना दुसरं लग्न करण्याचा आग्रह झाला. तेव्हा त्यांनी एका दिव्यांग मुलीशी, जी जन्मांध होती, तिच्याशी विवाह करून एक वेगळा आदर्श घालून दिला. आज तरुणांना हे ऐकून आनंद होईल की महाराज खेळण्यात आणि पोहण्यात पटाईत होते. प्रवासाची त्यांना विलक्षण आवड होती आणि 12 वर्षांपासून 45 वर्षांपर्यंत त्यांनी पुष्कळ प्रवास केला. समाज फार जवळून पाहिला. त्यांचं स्वतःचं हस्ताक्षर अतिशय सुंदर होतं. ते उत्तम काव्य करीत आणि गात सुद्धा. ते बसल्या बसल्या मारुतीरायांची चित्र काढत. नामावर आणि रामावर विश्वास ठेवणं म्हणजे काय हे त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारखं आहे. गोंदवले क्षेत्रात गोंदवलेकर महाराजांनी आपल्या हाताने स्थापन केलेली राममूर्ती आहे. ते म्हणत, माझ्या रामाकडे डोळे भरून पहा. ही मूर्ती नाही, साक्षात परमेश्वर आहे. हे चैतन्य आहे असं ते सांगत. त्यामुळे काही उत्कट प्रसंगी या रामरायाच्या म्हणजे मूर्तीच्या डोळ्यात पाणी आल्याचे प्रसंगही घडले आहेत. या मंदिर उभारणीच्या काळातला एक असाच प्रसंग सांगावासा वाटतो की गोंदवलेकर महाराजांकडे तेव्हा पुरेसे पैसे नव्हते. देवाचं काम म्हणून मजूर काम करत होते. पण महिना संपत आला. त्यांनी मजुरांना सांगितलं, काळजी करू नका, रामराया काहीतरी नक्की करेल. आणि अचानक कुणी येऊन मदत केली. असाच एक प्रसंग म्हणजे मंदिर उभारणीच्या वेळी 100 जोडप्यांना जेवू घालावं असं महाराजांच्या मनात आलं. म्हणजे ही रामरायाचीच इच्छा आहे असं त्यांना वाटलं. तर त्यांनी जोडप्यांना बोलवलं. सगळ्यांनी मिळून भजन करायला सुरुवात केली. हळूहळू सगळ्यांना भूक लागली आणि जेवण करण्याची भांडी होती, पण शिधा नव्हताच. तोच काही बैलगाड्या आल्या, त्यामध्ये सगळी सामग्री होती.
एका सावकाराला मुलगा झाल्याचा नवस फेडायचा होता की मी 200 लोकांना जेवू घालेन. त्याला कुठून तरी कळलं आणि तो शिधा घेऊन आला. आता याला चमत्कार म्हणायचं का योगायोग म्हणायचा? गोंदवलेकर महाराज नेहमी सांगत की नाम घेत आपले काम करत राहावे, मग राम मदतीला धावून येतो. हा तर साक्षात कर्मयोग आहे, नाही का? आपण गोंदवल्याला जाऊन थोरले आणि धाकटे राम मंदिर जरूर पहा. अतिशय सुंदर क्षेत्र आहे. कर्म करायचं तर मग जोडीने नाम का घ्यायचं? चला आज याविषयी महाराजांनी सांगितलेले प्रमुख 7 मुद्दे पाहूया. मुद्दा 1. गोंदवलेकर महाराजांनी अगदी कोणालाही करता येईल असा उपासनेचा मार्ग जगाला दिला. तो म्हणजे नामसाधना. देवाचं नाव घ्या, बाकी काही नको. त्यांनी श्रीराम जय जय रामचा मंत्र दिला. ते म्हणत जो नाम घेईल त्याच्या पाठीमागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचं राम कल्याण करतो हे विसरू नका. मुद्दा 2. नाम कसे घेऊ हे विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ हे विचारण्यासारखं आहे. आता पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तर गोडच लागतो. तसं नाम कसंही घेतलं तरी ते आपलं काम करतच करतं. पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ म्हणून जसं विचारणार नाही, तसं नाम घेणारा माणूस नाम कसं घेऊ म्हणून विचारणार नाही. आता शेतात बी पेरतात तेव्हा त्याचं तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाही. बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्याही बाजूला खाली वर कसंही असू शकेल, पण जेव्हा मोड बाहेर यायचा असतो त्यावेळेला तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. तसंच नाम कसंही घेतलं तरी घेणाऱ्यासाठी ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडतच. आणि म्हणून कसंही का असेना पण नाम घ्या. मुद्दा 3. नामाची दीक्षा घ्यावी. सद्गुरूने त्याचा आपल्याला उपदेश करावा असं सांगितलं जातं. ते का? आपण आपल्या आवडीने नाम घेऊ शकतो. यावर महाराज सांगतात, नाम सद्गुरूकडून का घ्यावं? खरं तर आपण आपल्या आवडीने नाव घेतलं तरीही चालतं, पण सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचं वैशिष्ट्य हे की त्या नामामध्ये सद्गुरू सत्ता रूपाने असतो. त्यामुळे मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही. मात्र सद्गुरूंची भेट होईपर्यंत आपण नामस्मरण करत राहणं आवश्यक असतं, कारण ते नामस्मरणच आपली सद्गुरूशी भेट करून देईल. खडी साखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण करावं लागत नाही, ते आपोआप तिचा शोध घेतात आणि येतात. तसं तुम्ही खडी साखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावत येतील. खडी साखर बना म्हणजे संतांना आवडेल असं वर्तन करा. आता म्हणजे काय करायचं तर भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट संतांना प्रिय नाही. आणि म्हणून हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड ठेवा. सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील. मुद्दा 4. एखाद्याला वाटेल की मी आधीही राम राम म्हणत होतो आणि सद्गुरूनेही तेच नाम सांगितलं, तर मग यात विशेष असं काय घडलं? तर विशेष हे की मी म्हणजे हा जो कर्ता आहे हा अभिमान इथे सोडून टाकावा लागतो. सद्गुरूकडून नाम घेतलं म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही. मिठाचा एकच खडा खीर नासवायला कारणीभूत होतो आणि म्हणून अभिमान टाकून देणं ही गोष्ट फार महत्वाची ठरते. मुद्दा 5. नाम कुठवर घ्यावी? तर याचं उत्तर देताना गोंदवलेकर महाराज एक उदाहरण देतात. माणसाला गुंगीचं औषध दिलं म्हणजे त्याला गुंगी आली आहे की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की तो शुद्धीवर नाही हे कळतं. तसंच नाम घेता घेता मी नाम घेतो आहे हेही स्मरण जेव्हा राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचं पर्यवसन एकांतात होतं. एकांत म्हणजे नाम घेणारा मी या एकाचाही अंत होणं, म्हणजेच देह बुद्धीच्या पलीकडे जाणं. तर नाम असं घ्यावं. मुद्दा 6. नाम जपाची संख्या नोंद करून ठेवावी का? आता असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमाने काहीतरी किमान जप केल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीने जपाची नोंद अवश्य करावी. पण एक खबरदारी घ्यावी, ती म्हणजे
आजची नामसंख्या पुरी झाली, म्हणजे आपण जी ठरवलेली नामसंख्या आहे ती पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काहीही संबंध नाही, अशी वृत्ती ठेवू नये. नामाची संख्या पुरी झाली म्हणजे ठरवून दिलेली, आपण स्वतः ठरवलेली, तरी होईल तेवढं, शक्य तेवढं नाम घेण्याची सवय ठेवावी. आणि मुद्दा 7, साध्या शब्दांचा आधार सुद्धा मोठा वाटतो, मग भगवंताच्या नामाचा आधार किती मोठा असेल. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नामात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम साधन आहे आणि साध्यही. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आणि शेवट निर्गुणात आहे. आता आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागलं, आणि सगुण रूप नाहीसं झालं तरीही नाम शिल्लकच राहिलं, म्हणून तो निर्गुणही आहे. तेव्हा या सगुण निर्गुण भक्तीला नामाचाच आधार आहे. नाम सत्संगाचा पाया आहे आणि कळसही. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्ती सुद्धा सूक्ष्म आहे, म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल, वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल, आणि चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्याचा भावार्थ एकच, नाम घ्या. महाराष्ट्राला प्रेरित करणारे विभूती श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूया. त्यांचा पुण्यतिथी उत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याची माहिती सगळ्यांना व्हावी म्हणून आज हा भाग सादर करावासा वाटला. त्यांचं विपुल साहित्य आज आंतरजालावर अर्थात इंटरनेटवर उपलब्ध आहे. ते आपण नक्की पहा, सोबत आम्ही त्याची माहिती देतो आहोतच. आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. आपण स्वतःसाठी काहीतरी संकल्प करत असतो. चांगलं ऐकण्याचा, चांगल्या गोष्टी आचरणात आणण्याचा संकल्प करूया. त्यासाठी एक संकेत दुवा देतो आहोत. त्यामध्ये महाराजांनी सांगितलेली, म्हणजे अगदी रोज वाचता येतील अशी 365 प्रवचनं आहेत. आणि मोठी नाही, छोटी आहेत, पण आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण त्याचा समावेश करू शकतो. प्रत्येक महिन्यानुसार वेगवेगळे विषय याची मांडणी केलेली आहे. म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये नाम हा विषय असेल, मार्चमध्ये प्रपंच हा विषय असेल, एप्रिलमध्ये मोक्ष हा विषय असेल. असे वेगवेगळे विषय आहेत आणि तुम्ही रोज वाचू शकता. याबरोबरच अजून एक संकल्प सुद्धा तुम्हाला करायचा आहे बरं का. म्हणजे आता वर्ष संपत आलंय आणि आपलं कुटुंब आता 70,000 सदस्यांचं झालेलं आहे, अर्थात सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आता हे कुटुंब आणखीन मोठं करूया. त्यासाठी तुम्ही पण पुढाकार घ्या आणि पटकन सबस्क्राईब असं जिथे लिहिलं असेल त्यावर बटन दाबा. आणि अर्थात नेहमीप्रमाणे आजचा भाग तुम्हाला आवडला का हेही प्रतिक्रियेमध्ये सांगा. आणि या सगळ्यासाठी काय करायचंय तर मधुरा वेरणकर साटम ही आमची यूट्यूब वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.